नमस्कार. लांडग्यांचा बाजार आणि हंडग्यांचं सरकार शब्द वाचून जरासं वाईट वाटेल. मी असं बोलू शकेल की नाही हा प्रश्न तुम्हाला वाटला असेल, पण लांडग्यांचा बाजार आणि हंडग्यांचं सरकार हे वाक्य तंतोतंत महाराष्ट्रातल्या सरकारला लागू पडतील अशी स्थिती आहे. कारवाईच करायची नाही हो, कशावरच कारवाई करायची नाही. म्हणजे तुमचे विरोधक तुमची ठासून जातील, तुम्ही काहीच करणार नाहीत. तुम्हाला लोक बोलून जातील, तुम्ही काहीच करणार नाहीत. सद्गुण विकृतीचा अतिरेक व्हायला लागलाय आणि या सद्गुण विकृतीमुळे तुम्ही तुमच्या समर्थकांना गमावाल, तेव्हा तुमचे डोळे उघडतील. लांडग्यांचा बाजार काय ते पहिल्यांदा दाखवतो, मग हंडग्यांचं सरकार कसं आहे ते तुमच्या लक्षात येईल. ते समजून सांगायची गरज नाही. महाराष्ट्र काँग्रेसचा एक अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलतोय, कसा बोलतोय, 1 2 3 ठिकाणी बोलत सुटलाय, सतत बोलत सुटलाय. ते वाक्य फक्त काही ऐकवतो. मगर सबसे बड़ी नार्को टेस्ट किसी करने को ना, तो जिसने मराठा विरुद्ध ओबीसी की लड़ाई लड़ाई, जिसने ओबीसी विरुद्ध विजेएनटी की लड़ाई लड़ाई, जिसने विजेएनटी विरुद्ध आदिवासी की लड़ाई लड़ाई, जिसने हिंदू विरुद्ध मुसलमान की लड़ाई लड़ी, ये सबसे बड़ा डाकू, सबसे बड़ा आका और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा, और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा, और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा, तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है. और इस देवेंद्र फडणवीस की नार्को टेस्ट यदि होती है. ऐकली? एवढ्यावर गप्प बसायचं नाहीये मला. एक पत्रकार म्हणून घेणारा, स्वतःला विचारवंत समजणारा विद्वान टकले नाशिकच्या भूमीतून मुख्यमंत्र्यांच्या विषयी काय बोलतोय, पंतप्रधानांच्या विषयी काय बोलतोय ते ऐका. अकबरांनी कुंभमेळा सुरू केला. त्याच्या उद्घाटनासाठी अकबराला बोलावलं. अलाहाबादला पहिला कुंभ झाला. त्यात अकबरांनी स्नान केलं, म्हणून पहिलं स्नान हे शाही स्नान, कारण बादशहानी स्नान केलं. हे येडं आपलं महाराष्ट्राचं नाशिकला आलं कुंभमेळ्याची बैठक घ्यायला, आणि नाशिकमध्ये सांगितलं की आता नाशिकच्या कुंभमेळ्याला शाही स्नान नाही, अमृत स्नान म्हणायचं. अरे, इतिहासाला आयडिओलॉजीनी रिप्लेस नाही करता येत. इतिहास इतिहासच आहे हा. आत्ता आणि बाहेर पोस्टर लावायला सुरुवात झाली, थँक्यू मोदीजी. अरे म्हटलं, कोण नालायक होता जो आतापर्यंत जास्त टॅक्स गोळा करत होता, हे तरी सांगा. कमीत कमी हे तर कळू द्या ना. माणसानी आयुष्याची 35 वर्ष मी भीक मागून खाल्लं असं अभिमानाने सांगतो, तो याला काय रोजगाराचं महत्व असणार आहे? ज्यांनी ज्याच्या हाताच्या कष्टाने, ज्यांनी मेहनतीने ना स्वतःच्या आईचं पोट भरलं, ना बापाचं भरलं, ना बायकोचं पोट भरलं, तो सांगणार तुम्हाला रोजगाराबद्दल. ऐकलत? जरा पुढे जाऊ, म्हणजे एवढ्यावर काम भागत नाही आपलं. हा टकले जे काही बोलतोय त्या वाक्यांवर जरासं गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे. 35 वर्ष भीक मागणारा पंतप्रधान हे आपलं महाराष्ट्रातलं येडं, हे मुख्यमंत्र्यांच्या विषयीचे वाक्य आहेत. ऐकायचंय, सहन करायचंय. जरा पुढे जाऊ. शिवसेनेचा एक नेता भास्कर जाधव कुठल्या स्वरूपाची भाषा वापरतोय? एका 1.5 फुट्याचं पोरग 6 फुट्या कसं? अरे, त्यांच्या बायकाच्या चारित्र्यावर का शंका घेताय? भास्कर जाधवांची वाक्य ऐका. संजय कदमानी तर रामदास कदमांना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये, 10 भाषणामध्ये, की रामदास कदम, तू तर 1.5 फुटिया, मग तुझा पोरगा 6 फूट कसा? अर्थ काय होतो? अर्थ इतका भयानक होतो. अरे रामदास कदम, तू राजकारणाकरता एवढा हलकट आहे, तू राजकारणाकरता एवढा लाचार आहे. संजय कदमाचा नाईलाज झाला म्हणून तो तुझ्याकडे आला, पण माझ्यासारखा असता तर संजय कदमाच्या मांडीला लावून बसला नसता. कोणाला उच्चारलीत, काय उच्चारलीत तुमच्या लक्षात येत असेल आणि तुम्हाला समजू शकत असेल. कोणत्या नेत्याविषयी बोललं पाहिजे, कोणत्याही बोला तुम्ही. फडणवीसांविषयी बोला, कदमांच्या विषयी बोला, की अजून कोणाविषयी बोला. या स्वरूपाची घाणेरडी भाषा वापरणारी लोक कोणत्या दर्जाची असतात? काही करणार नाही सरकार. ते जरांगे तर काय बोललेत, त्यांच्यावर काही केलं नाही. आई बहीण काढली, तुमची बायको काढली, आय काढली, माय काढली, काही तुम्ही केलं नाही. करूही शकत नाहीत म्हणा. कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या असतात?
कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या असतात. काय हिंदुत्ववाद्यांची अवस्था अशी झाली आहे ना, त्यांनी आपला सहकारी, आपला मित्र म्हणजे हिंदुत्ववादी बायको असतील तर नवरा फार ताकदीचा समजलाय आणि दार लावलं की नवरा बोलू दे, काय त्याला काय करायचे ते काय करू दे म्हणून शांत पाय पोटात घेऊन झोपणार असेल ना, तर याच्यासारखं दुर्दैवी आयुष्य दुसरं कुठलं नसतं. ते रोहित पवार तर आत्तापर्यंत बोलत होतेच, त्यांच्या सभेत त्यांचे कार्यकर्ते बोलतायत. काय बोलतायत ऐकायचं आहे? तुमच्या विधानसभेला फालतू सभा, विधान परिषदेला फालतू सभागृह म्हणतात, तिथं फ्यूज उडालेली माणसं असतं असं म्हणतायत, शाळेतल्या मास्तर सारखं सभापतीचं काम असतं असं म्हणतायत. ऐका जरा. हे माझ्या माहितीनुसार 70 का 75 आमदाराच्या सभागृहाचे सभापती आणि हे सांगतात मी कायदे बनवतो. हे कायदे बनत नाही. पारित करायला तो ठराव जातो विधान परिषदेत आणि त्यांनी फक्त मास्तर जसा शाळेतले पोरं मोजतो तसं बघायचं, ठरवायच्या बाजून किती मतदान झालं मोजायचंय आणि इकडे नाही झालं तेवढं मोजायचंय. तेवढाच अधिकार आहे, बाकी काही अधिकार नाही. मिरवायचं पद आहे. कुणी पिक्चर मधून आलेला, कुणी नाटकातून आलेला, कुणी क्रिकेट मधून आलेला, कुणी म्हाताऱ्या माणसातून गेलेला, असले सगळे उडालेले बल्ब तिथे. हिवाळी अधिवेशन झालं 7-8 दिवस त्यांचं चालतं, पावसाळी अधिवेशन 7-8 दिवस, उन्हाळी अधिवेशन 7-8 दिवस, सगळे दिवस मोजले तर 30 दिवस काम आहे. 335 दिवस काय काम आहे? ते नुसतं आपलं फिरायचं, लावा जावा माग पुढं. अरे पंचायत समितीच्या सभापतीचे जे अधिकार आहेत ना ते त्यांना नाहीत. ऐकलं? या वाक्यांना ऐकल्यावर काय काय राग आला पाहिजे, किती भावना व्यक्त झाली पाहिजे. काही करणार नाहीत, काही. काय फडणवीस असोत, स्वतःला बुलडोजर बाबासारखं समजणारे फडणवीस असोत की अजून कोणी असो, तुमच्यामध्ये धमकच नाही आहे. खरं सांगू म्हणजे मी मध्ये म्हणालो होतो बघा की मी काम सांगत नाही, मी बोलत नाही, मी करत नाही. त्याचं कारण हे होतं, हे काहीच करत नाही त्याची खात्री आहे. म्हणजे यांचं सांगितलेलं वाक्य यांच्या सेक्रेटरी सुद्धा ऐकत नाहीत. सरकार कोणाचंही असो, व्यवस्था आहे त्यांचीच आहे हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं लांडग्यांच्या व्यवहारात हा हाणग्यांचा सरकारचा बाजार नसतोच चालत. या सरकारला काही खरंच कारवाई करायची असते. अहो पार्टी देऊन टाकली हो यांनी लोकांच्या ताब्यामध्ये, वाटेल त्याच्या ताब्यामध्ये. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असेल? हे आव्हाडांच्या सोबत हातमिळवणी करू शकतात. पुन्हा मुलाखतीत सांगतात मला प्रश्न का विचारला, पवारांना का नाही विचारला. हे आव्हाड सोबत हातमिळवणी करू शकतात. हे पुण्यात अजित पवारांकडे पक्ष देऊन टाकू शकतात. हे परभणीतला पक्ष बोर्डीकर या सुप्रसिद्ध काँग्रेसवाल्याकडे देऊ शकतात. हे हिंगोलीत आपल्या पक्षाची वाट लावू शकतात. हे मुंबईत आपल्या पक्षाची वाट लावू शकतात. आणि यांचा कार्यकर्ता म्हणजे आमच्याकडे एक म्हण अशी आहे की बापानं ठेवली की माय म्हणावं लागतं. आमच्याकडे म्हण काय आहे? बापानं ठेवली की माय म्हणावं लागतं. म्हणजे बापानं लग्न करून दुसरी बायको आणली की तिला आमची आई आहे म्हणावं लागतं. दुसरी आई, नवी आई, सावत्र आई, पण आई म्हणावं लागतं. बापानं ठेवली की माय म्हणावं लागतं. भाजपवाल्यांची अवस्था उलटी झाली आहे. आईनं ठेवला की बाप म्हणावा लागतो. हे विचारधारेला आई समजतात आणि आईने ठेवलेला माणूस बाप म्हणण्याची पाळी भाजपवाल्यांवर आली आहे. कारण हाणग्यांचं सरकार सुरू झालं की आईला दुसराच ठेवावा लागतो आणि तशी स्थिती कदाचित भाजप समर्थकांची येणार आहे. नमस्कार.